सटाण्यात लक्ष्मी लॉजवर पोलिसांचा छापा, अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश। आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। सटाणा शहरातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। सटाणा बस स्थानक परिसरातील लक्ष्मी लॉजवर पोलिसांनी छापा टाकून अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 महिलांसह लॉज मालक आणि इतर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। नाशिकच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने धडक कारवाई केली असून सटाणा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लक्ष्मी लॉजवर अवैध कुंठणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी लक्ष्मी लॉजचा मालक नाना गाडेकर, दत्तात्रय चौधरी आणि हर्षल गरुडकर या तिघांना ताब्यात घेतले आहे। या सर्वांवर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 17/2026 नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या कारवाई दरम्यान सुमारे 16,510 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये मोबाईल फोन, लॉजचे नोंदणीवही रजिस्टर आणि रोख रकमेचा समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे मुंजवाड आणि नामपूर येथील 2 पीडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना संरक्षण देण्यात आले आहे। या महिलांचे वय 38 आणि 50 वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट नाशिकचे बाळकृष्ण पजई यांनी या अवैध व्यवसायाविरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर नाशिक पथकाने ही मोठी कारवाई केली, ज्यामुळे सटाणा शहरात एकच खळबळ उडाली आहे। शहरातील अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे। सध्या सटाणा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा।